नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर आता अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार असून नियम मोडताच वाहन चालकांच्या मोबाईलवर दंडाची नोटीस पाठवली जाणार आहे। यासाठी विशेष नियंत्रण कक्षामध्ये 20 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरोधात कंबर कसली आहे। कॅडबरी नाका येथील प्रायोगिक तत्वावरती अत्याधुनिक आणि उत्तम दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत। सिग्नल मोडणे, झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे गाडी उभी करणे, हेल्मेट न घालणे, विरुद्ध दिशेने गाडी चालवणे, बेदरकारपणे गाडी चालवणे, सीट बेल्ट न लावणे असे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात ही कारवाई केली जाणार आहे। त्यासाठी एक केंद्र तयार करण्यात आलं असून 20 कर्मचारी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात तात्काळ दंडाची नोटीस पाठवल्याची कारवाई करणार असल्याची माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट यांनी दिली आहे। 60 ते 70 मीटरच्या अंतरावरील वाहने या कॅमेऱ्यामध्ये टिपली जाऊ शकतात। हे कॅमेरे सध्या कॅडबरी नाका येथे लावण्यात आलेले आहेत। पुढील काही दिवसांमध्ये शहरातील सर्वच रस्त्यांवरती हे कॅमेरे लावण्यात येणार असून ठाणेकर नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत। जे वाहन चालक वारंवार नियम मोडतील त्यांना दंडाची रक्कम दुप्पट केली जाणार असून त्याचा वाहतूक परवाना निलंबित अथवा रद्द देखील केला जाऊ शकतो, अशी माहिती उपायुक्त पंकज सिरसाट यांनी दिली आहे। मध्ये आपलं आणि पोलिस म्हणजे ट्रॅफिक पोलीस आणि नागरिकांचं इंटरॅक्शन कमी होऊन आणि भांडणं कमी होऊन व्हावेत याच्यासाठी माननीय सीपी सरांनी जॉईंट सीपी सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी कॅडबरी जंक्शनवर पायलट प्रोजेक्टमध्ये गेली 10 दिवस झाले आपण या ठिकाणी ITMS द्वारे चलान जनरेट करत आहोत। ITMS सिस्टीम्समध्ये इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे। त्याच्यातनं आपण बघितलं गेलं तर डायरेक्टली आपल्याला ॲटोमॅटेड पद्धतीने स्नॅपशॉट्स येतात। आपल्याला फक्त ते प्रोसेस करायचं असतं। त्या प्रोसेस करण्यासाठी आपण 20 स्टाफ 2 शिफ्टमध्ये 20 अंमलदार आणि 1 PI यांची नेमणूक केलेली आहे या पूर्ण सर्व चलान जनरेशनच्या प्रोसेससाठी। 60 ते 70 मीटरपर्यंतही तो एकदम क्लिअर आणि परफेक्ट दिसतंय त्याच्या। आपण या ठिकाणी जंक्शन्सवर आपण बघाल तर या आपल्या मागे डोक्यावर 3 कॅमेरे वरती लागलेले आहेत। त्या तिन्ही कॅमेऱ्यामधनं हा सिग्नल पोस्ट क्लिअरली दिसतोय। त्या सिग्नल पोस्टमध्ये रेड लाईट व्हायोलेशन असेल किंवा स्टॉप लाईन व्हायोलेशन असेल किंवा झेब्रा क्रॉसिंग असेल, एक क्लिअर आणि परफेक्टली दिसतं। पण आपण नागरिकांना तोंडी वारंवार सांगूनही ते ऐकत नाही। तर ज्यावेळेस आता ॲटोमॅटेड पद्धतीने त्यांच्यावर चलान जनरेट होतील त्याच्यानंतर त्यांना समजून येईल की अरे नाही आपलं चुकतंय। तर आमची इच्छा एवढीच आहे की लोकांनी ह्या चलान्स त्यांच्यावर होऊ नयेत आणि त्या नियमात राहावेत। तर कृपा करून ज्यावेळेस आपण सध्या आपण सर्व जंक्शन्सवर त्या नियमाचं पालन करावं। तरी कॅडबरी जंक्शनवर या ठिकाणी जर आपण व्हायोलेशन्स केले तर आपल्याला पहिलं चलान 500 रुपयाचं असेल, स्टॉप लाईन व्हायोलेशनचं दुसरं चलान 1,500चं असेल। सेम विथ हेल्मेट असेल, पहिलं व्हायोलेशन विदाऊट हेल्मेटसाठी 500 रुपये असेल, त्यानंतरचं प्रत्येक चलान 1,500चं जनरेट होणार आहे। या ठिकाणी या 2 असतील, त्यानंतर ट्रिपल सीट असतील, त्यानंतर विदाऊट हेल्मेट असतील आणि रॉंग साईड ड्रायव्हिंग असेल, याच्यावर पण चलान या ठिकाणी जनरेट होणार आहे। चलान हा काही प्रसाद नाही कोणी पण घेऊन जावं म्हणून। मी नागरिकांना तेच आपल्या माध्यमातून विनंती करतो की कृपा करून आपण प्रॉपर आपल्याला गाडी चालवता येते म्हणजे आपण सर्वांना वाहतुकीचे नियम माहीतच आहात। तर त्या कृपा करून वाहतुकीचे नियमन पाळा आणि या चलांपासून दूर राहा। त्याच्या सेकंड फेजमध्ये आपण पूर्ण हायवेवर म्हणजे किन्हात नाका सिग्नल, त्याच्यानंतर नितीन कंपनी, माझीवाडा जंक्शन, कापूरवाडी जंक्शन, आनंद नगर, पुढे जाऊन ओवळा, या ठिकाणी पुढे भिवंडीमध्ये अंजूर फाटा, कल्याण नाका, दिघे चौक, त्यानंतर राजनोली नाका, इकडे मुंब्रा बायपासला शिळफाटा जंक्शन, कल्याण फाटा जंक्शन, ठाणे सिटीमध्ये शिवाजी चौक, कळव्यातला शिवाजी चौक असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याकडं मूस चौक असेल, मूस चौकात पण या प्रकारे व्हायोलेशन्सवर आपण कारवाई करणार आहोत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात।
यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील घोडबंदर भागात वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांच्या समस्येमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी सकाळी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मागण्या मान्य झाल्या नाही तर भविष्यात लाखो लोक रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करू. घोडबंदर भागातील नागरिक देखील त्यासाठी तयार आहेत, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी प्रशासनाला दिला आहे. घोडबंदर हा मार्ग उरण JNPA बंदरातून वाहतूक करणाऱ्या आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहन चालकांसाठी महत्त्वाचा आहे. तसेच मीरा भाईंदर, वसई, विरार, पालघर भागातून ठाणे, मुंबईत कामानिमित्ताने वाहतूक करणाऱ्या नोकरदारांसाठीही हा रस्ता महत्त्वाचा आहे. घोडबंदर घाट रस्त्यावरून अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. घोडबंदर घाट भागात पडलेले खड्डे, विरुद्ध दिशेने सुरू होत असलेली वाहतूक याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरती होतोय. दरम्यान गायमुख घाट परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे ठाण्याहून वसई, विरार, गुजरात, मीरा भाईंदरच्या दिशेने वाहतूक करताना आणि तिथून या ठाणे, नवी मुंबईत जाणाऱ्या हजारो वाहन चालकांना त्याचा फटका बसत आहे. या वाहतूक कोंडीत अवजड वाहने देखील अडकत असतात, त्यामुळे कोंडीत भर पडत आहे. सकाळी हजारो नोकरदारांकडून या मार्गाचा वापर होतो. वाहतूक कोंडीमुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नाही, तर चक्काजाम करू. वाहतूक कोंडीविषयी अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडनं येथील कोंडी आणि खड्ड्यांची समस्या सोडवली जात नाही. त्यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी आज सकाळी हे आंदोलन केलं. येथील नोकरदार रहिवाशांनी एकत्र येऊन जस्टिस फॉर घोडबंदर रोड ही संस्था सुरू केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. घोडबंदर येथील आनंदनगर चौकात वाहतूक पोलिसांची पोलीस चौकी आहे. या चौकीजवळ पदपथावरती एकत्र उभे राहून फलक हातात घेऊन हे आंदोलन करण्यात आले. पाय जोडून विनंती आहे. विषय हा आहे की जर गेल्या 10 वर्षामध्ये 12 वर्षांमध्ये पाहिलं गेलं, ह्या घोडबंदर रोडचा जो विकास आहे हा फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. जर पाहायला गेलं तर शहरीकरण फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे. मोठी जनतेची संख्या इथं वाढलेली आहे, नागरिकांची संख्या इथं वाढलेली आहे. पण जशी संख्या वाढलेली आहे तशा मूलभूत सुविधा इथे काय भेटत नाही आहे. मूलभूत सुविधांचा फार इथे अभाव आहे. जर पाहायला गेलं तर रस्ते, पाणी, जर ह्या जर मूलभूत सुविधा पाहिलं तर रस्त्यांमध्ये आज जर पाहायला गेलं दरवर्षी शेकडो लोकांचा इथे मृत्यू होतो. त्याच्या पाठीमागं प्रशासन फार मोठा जबाबदार आहे. दरवर्षी त्या स्थानिक रहिवाशांकडनं, स्थानिक पुढाऱ्यांकडनं दरवेळेस आम्ही आयुक्तालयामध्ये जाऊन बरेचसे आम्ही अर्ज दिलेले आहेत, परंतु त्यावर आतापर्यंत काही कारवाई केलेली नाही. JNPT मार्गे येणाऱ्या किंवा जर समजा पाहिलं गेलं नावाशिव मार्गे येणाऱ्या जे अवजड वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ह्या मार्गातून केली जाते. त्यामुळे इथल्या स्थानिक रहिवाशांना त्याचा फार मोठा त्रास होतो. आज जर पाहायला गेलं तर इथे जर सकाळी जर मुलांना शाळेमध्ये जर जायचं असेल तर शाळेमध्ये जाताना देखील त्यांना 1-1 तास 1.5 तास उशिरानं जावं लागतं. म्हणजे या प्रकारे इथल्या लोकांचा हा जर पाहायला गेलं तर त्यांच्या मानसिकतेचा छळ होतो इथे. त्यामुळे हे जे रस्ते आहे याच्यावर तातडीने किंवा हे जे इथे जी दुरावस्था झालेली आहे या ट्रॅफिकमुळं त्याच्यावर तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे. मी स्वस्तिक रेसिडेन्सीमध्ये राहतो. घोडबंदरमध्ये जवळजवळ 20-25 वर्ष मी राहतो. परंतु आता जी खड्डे निर्माण झालेले एवढे भयानक आहेत आणि मेट्रोचं काम सुरू आहे, याच्यामध्ये आम्ही एवढे ॲक्सिडेंट बघतो. 2 व्हीलर 4 व्हीलर सतत ॲक्सिडेंट चालू असतात आणि त्याचा काही सर्व्हिस होत नाही आहे. त्याची कारणं दूर केली जात नाही. हे प्रॉब्लेम सगळ्यांना माहिती आहे. काही VIP च्या गाड्या इथून जात असतात आणि तरी पण त्याचा कॉग्निझन्स घेत नाही आहे.
सर्वसामान्य लोकांनी जायचं पुढे, त्यांची समस्येचं सॉल्व्ह कोण करणार. अनेक लोक बिचारी जे मरण पावतात, त्याचे कुटुंब एकदम वाईट स्थितीमध्ये जातं, त्यांच्याकडे कोण लक्ष देणार. तर ह्यांच्याकडे जास्तीत जास्त अत्यंत काळजीपूर्वक आणि प्रामाणिकपणाने काम केलं पाहिजे. जेवढे राजकीय पक्षाचे लोक आहेत त्यांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. या देशामधल्या ज्या समस्या दूर करण्याकडे जास्त लक्ष वेधलं पाहिजे. नाहीतर समस्या वाढत राहिले तर लोकांचा स्फोट होतो. असा स्फोट होता कामा नये या देशामध्ये. म्हणून आपण सर्वांनी याची काळजी घ्यावी, प्रत्येक गोष्टीची दखल घ्यावी. म्हणजे रस्त्याची समस्या फार मोठी आहे. जवळजवळ 3 लाख व्यक्ती या अपघातामध्ये मरण पावतात. जसं एखाद्या युद्धामध्ये माणसं मरण पावतात, तसंच या अपघातामध्ये लोक मरण पावतात आणि त्याच्यामध्ये अनेक हजारो कुटुंब उद्ध्वस्त होतात. तर ही गोष्ट होऊ नये आणि याची दखल घ्यावी अशी मी कळकळीची विनंती करतो. भारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जीएसटीच्या नव्या कररचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवीन चालना मिळेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराच्या रचनेमध्ये केलेली ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी व सर्वांना लाभ मिळवून देणारी सुधारणा अंमलात येईल तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, व्यापार क्षेत्राला मोठा लाभ होईल, मागणी व उत्पादनं वाढणार असल्याने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन कुटुंबाच्या आर्थिक संपन्नतेची नवी सुरुवात होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सामान्य माणसाचे जीवनमान सुलभ करणं आणि अर्थव्यवस्थेला अधिक मजबूती देणं हा जीएसटी करप्रणालीच्या नव्या रचनेचा हेतू असेल असं पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलं होतं. केंद्र आणि राज्य सरकारचा समावेश असलेल्या जीएसटी परिषदेने जीएसटी सुधारणांचा नवा प्रस्ताव एकसमंताने संमत करून पंतप्रधानांच्या संकल्पास बळ दिलं आहे असं म्हणत डावखरे यांनी या बदलाचं स्वागत केलं आहे. सामान्य माणूस, शेतकरी, मध्यम लघु उद्योग, उद्योग क्षेत्र, मध्यमवर्गीय समाज घटक, महिला, युवा वर्ग या सुधारणांमुळे होणाऱ्या नव्या अर्थनीतीचा लाभ होईल आणि सर्व व्यावसायिकांना व्यवसाय सुलभतेचा अपूर्व आनंद उपभोगता येईल. देशातील जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून जीएसटी कररचना तयार करण्यात आल्याने देशात नागरिक केंद्रित उत्क्रांतीची सुरुवात झाली असून समाजाच्या अखेरच्या स्तरापर्यंत प्रत्येक नागरिकांचे जीवनमान यामुळे उंचावलं जाणार आहे. राज्य सरकार कोणतेही जीएसटी तर जीएसटी दर कपातीमुळे प्रत्येक राज्यातील जनतेला, प्रत्येक कुटुंबाला, गरिबांना, मध्यमवर्गीयांना, लहान मोठ्या उद्योजकांना, प्रत्येक व्यापाऱ्याला, व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे. प्रत्येक मुद्द्याला राजकीय रंग देण्याची घाणेरडी सवय काँग्रेसला लागली आहे. त्यांचे हीन दर्जाचे राजकारण त्यांना लखलाभ हो. मोदी सरकार मात्र सर्व वर्गातील जनतेचे भले करण्यासाठी विकासाचे राजकारण करत राहणार असा विश्वास डावखरे यांनी व्यक्त केला आहे. माननीय मोदीजींनी या स्वातंत्र्य दिनी खरं तर लाल किल्ल्यावरती घोषणा केली होती की जीएसटी कर प्रणाली ही अजून सुलभ आणि सोपी करण्याच्या संदर्भातली जी घोषणा केली होती. निश्चितपणे आता या संदर्भातला निर्णय हा झालेला आहे. जीएसटीची जी समिती आहे त्यांनी याच्यावरती एकमताने शिक्कामोर्तब केलं आहे. त्याच्यामुळे निश्चितच याचा एक फार मोठा फायदा हा सर्वसामान्याला होणार आहे. 28%चा जीएसटी ज्या गुड्सवरती पडत होता, म्हणजे साधारणपणे ऑटोमोबाईल असेल, मग त्या 3 व्हीलर असेल, मोटरसायकल असतील, त्याचबरोबर पेट्रोल हायब्रिड गाड्या असतील, याच्यावरती 28%वरनं 18%वर आलेलं आहे. त्याचबरोबर आपण ज्या डेली गुड्स वापरतो, म्हणजे आपलं शॅम्पू असेल, हेअर ऑइल असेल, त्याचबरोबर नॅपकिन असतील, याच्यावरती 18% लागायचा तो 5%वरती आलेला आहे. त्याचबरोबर शैक्षणिकदृष्ट्या पण हा जो जीएसटीचा निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये मुलांना स्कूलमध्ये लागणारे मॅप्स, चार्ट्स, पेन्सिल, रबर ह्या सगळ्यांवरती 12% जीएसटी लागायचा तो 0 केलेला आहे. आपला इन्शुरन्सच्या संदर्भातलं इंडिव्हिज्युअल इन्शुरन्सवरती 18% जीएसटी लागायचा तो 0 केलेला आहे. मेडिकल इक्विपमेंटवर ज्याच्यावरती 12% ते 18% लागायचं ते 5% केलं आहे. त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्याला याचा खऱ्या अर्थाने फायदा हा होणार आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये मोटार वाहन चोरीला जाण्याच्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता प्रयत्न करत असताना
शाखा घटक 2 गुन्हे शाखा घटक 3च्या पथकाने वाहन चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे। या सर्व गुन्ह्यांचा तपास घटक 2चे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे, घटक 3चे पोलीस निरीक्षक अजित शिंदे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमरसिंग जाधव, एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास करत होते। तपासादरम्यान गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार गाड्या चोरणाऱ्या एकूण 5 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। या गुन्ह्यामध्ये अतुल सुरेश खंडाळे याचं वय 24 वर्ष असून शेखर गोवर्धन पवार याचं वय 30 वर्ष आहे, तर आकाश मच्छिंद्रनाथ नसरगंध याचं वय 23 वर्ष आहे। गारजी हुसेन मुश्ताक अन्सारी याचं वय 19 आणि 31 वर्ष असं आहे। या अटक केलेल्या आरोपींची नावं असून ते ठाणे, पुणे, जळगाव येथे राहणारे आहेत। सदर आरोपी हे सराईत गुन्हेगार असून मागील 5 वर्षापासून वाहन चोरी करून विक्री करत होते। या आरोपींकडून एकूण 17,89,899 रुपये किमतीची 4 चाकी, दुचाकी अशी एकूण 28 वाहनं हस्तगत करण्यात आली आहे। यावेळी तपासात ठाणे पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, ठाणे ग्रामीणमधील पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेले एकूण 26 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली आहे। ठाणे पुलिस आयुक्तालय में मोटरसाइकिल चोरी और 4 व्हीलर चोरी के गुने दाखिल थे। उसका पैरेलल इन्वेस्टिगेशन क्राइम ब्रांच यूनिट 2 के पीआई जनार्दन सोनावने और उनकी टीम, क्राइम ब्रांच यूनिट 3 के पीआई अजित शिंदे और उनकी टीम, उन्होंने एसीपी शेखर बागड़े उनके पर्यवेक्षण में इसका पैरेलल इन्वेस्टिगेशन किया, जिसमें गोपनीय सूत्रों से और टेक्निकल एनालिसिस से मालूमात मिली। उसमें अभी तक 26 ऑफेंस डिस्क्लोज हुए और उसमें 28 मोटरसाइकिल रिकवर किया है। इन्वेस्टिगेशन में और 3 4 व्हीलर भी रिकवर किए, जिसमें अभी तक 5 आरोपी अरेस्ट किए। ये आरोपी रहने वाले जळगाव, पुणे और ठाणे जिले के। उनके अगेंस्ट इसके पहले मोटरसाइकिल चोरी के और इतर चोरी के गुने भी रजिस्टर है। लगभग मुद्देमाल 17 लाख का अभी तक जब्त किया है। ये आरोपी का पुलिस कस्टडी रिमांड आज तक है, और इसमें और कौन कौन शामिल है और भी कोई उनसे कनेक्ट है क्या, इन्होंने ये मोटरसाइकिल चोरी करके कहाँ पे बेची है, सेल की है, उसके बारे में भी क्राइम ब्रांच इन्वेस्टिगेशन कर रही है। ये आरोपी मोटरसाइकिल चोरी करने के बाद उन्होंने जळगाव, पुणे, नासिक ये जिले में ये मोटरसाइकिल बेची। अभी इन्वेस्टिगेशन में ये मोटरसाइकिल रिकवर किए। माननीय न्यायालय के आदेश के ऊपर ये जो इनके ओनर है उनको वापस की जाएगी। अभी तक हमने इसमें 26 गुने डिस्क्लोज किए, और भी इसमें ऑफेंस और गुने डिस्क्लोज होने की शक्यता है, उसके बारे में भी हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं। SRA योजनेतून रहिवाशांना हुसकावून लावण्यासाठी दबाव तंत्राचा वापर आणि विश्वासात न घेता सर्वेक्षण केल्याच्या तक्रारी ठाण्यातील 2 झोपडपट्टी रहिवाशांनी केल्यानंतर आमदार संजय केळकर यांनी SRA अधिकाऱ्यांना फोनवरून खडसावत रहिवाशांवरती अन्याय होता कामा नये अशा कडक शब्दांमध्ये सुनावले। भाजपाच्या खोपाट येथील कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमात आमदार संजय केळकर यांच्याकडे गारहाणी मांडण्यासाठी ठाणे शहरासह डोंबिवली, उल्हासनगरहून नागरिक आले होते। यावेळी ठाण्यातील नळपाडा, भांजेवाडी येथील रहिवाशांनी देखील आपली व्यथा मांडली। भांजेवाडी येथील वर्षानुवर्ष राहणाऱ्या रहिवाशांना SRA योजनेतून दबाव तंत्र वापरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे। त्यावर पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल झालेली आहे। त्यानंतर संबंधितांकडून त्रास होत असल्याचं रहिवाशांनी केळकर यांना सांगितलंय। तर नळपाडा येथे स्थानिक रहिवाशांना विश्वासात न घेता अंधारात ठेवून सहकारी गृहनिर्माण संस्थांचं काम सुरू करण्यात आलं आहे। तसेच मान्यता नसताना सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची तक्रारही रहिवाशांनी केली आहे। केळकर यांनी संबंधित SRA अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली, तर रहिवाशांवरती अन्याय होता कामा नये, त्यांना हक्काची घरं मिळवण्यासाठी आम्ही त्यांच्या कायम पाठीशी राहू असं म्हणत केळकर यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलं आहे। आज जनसंवाद कार्यक्रमामध्ये मुंबईपासून ते डोंबिवलीपर्यंत निरनिराळे प्रश्न घेऊन लोक या ठिकाणी आले होते, आणि विशेष करून एकतर विद्यार्थ्यांची फसवणुकीचं, जसं प्लेसमेंटमध्ये फसवणूक केली जाते तसं प्रशिक्षण देऊन तुम्हाला मोठ्या मोठ्या नोकऱ्या देऊ आणि त्याच्याकरता लोन त्यांच्या नावावर घेतात, ही देखील ठाण्यामध्ये फसवणूक व्हायला लागली आहे। तर अशा पण विद्यार्थी माझ्याकडे आले होते। SRAच्या बाबतीमध्ये अक्षरशः लोक देशोधडीला लागले, कोणाच्या ना कोणाच्या नावाचा वापर करून
त्या ठिकाणी SRA दबाव आणून या लोकांना पूर्णपणे ज्याला म्हणता येईल देशोधडीला लावण्याचं काम ही मंडळी करते आहे आणि त्याच्यामुळे याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. आज तर माझ्याकडे 2 प्रकल्पाचे लोक आले होते आणि ही सगळी मंडळी जी आहे ती भयभीत आहेत, त्याच्याचबरोबर संतप्त पण आहे. परंतु निरनिराळ्या इन्फ्लुएन्सच्या माध्यमातून सरकारी यंत्रणेवर दबाव आणला जातोय आणि यांचा हक्क जो आहे तो त्यांना त्याच्यातून परावृत्त केलं जात आहे आणि त्यामुळे या संबंधामध्ये मी बैठक आयोजित केली आहे संबंधित अधिकाऱ्यांची. पण येणाऱ्या काही दिवसामध्ये एक वेळ अशी येईल की शेवटी यांचा जर ज्याला म्हणता येईल संयम सुटला तर मग ही सगळी शेकडो लोक जे आहेत ते त्या ठिकाणी चाल करून जातील अशी परिस्थिती आहे. पण गरिबाने जायचं कुठे? त्याने सर्व दरवाजे जर तुम्ही बंद करत असाल तर ते योग्य होत नाही. SRAचे प्रकल्प आधीच अडचणीमध्ये आहेत, म्हणजे भाडी दिलेली नाहीत. SRAमध्ये पूर्ण वेळ CEO पण नाही की ज्याच्याकरता आम्ही अट्टास केला होता की इथे पूर्ण वेळ आम्हाला CEO पाहिजे, मुंबईला नको. तर जे CEO आहेत ते प्रभारी आहेत, त्यांच्याकडे 4-4 जबाबदारी आहेत. हे सगळं बघायचं कोणी? आणि त्याच्यामुळे यांना देखील न्याय देण्याचं काम हे करायला लागेल. फार मोठी समस्या शेकडो लोकांची आहे आणि ती 1 वर्षाची नाही, 12-12, 15-15 वर्ष प्रलंबित आहे. या इकडचा भाग जो आहे खोपटच्या इथला पण SRAचा आहे, गोकुळनगरच्या इथला एक SRA प्रकल्प आहे. भांजेवाडीमध्ये तर तो बिल्डरच दादागिरी करतो आणि बिल्डर त्यांच्या घरं नावावर असून देखील त्यांना हटवायला बघतो. म्हणजे ही जी काही चाललेली आहे दादागिरी ती पूर्णपणे संपुष्टात आणण्याचं काम आम्ही आता पुढच्या काळात करणार आहोत. या शहरामधला गरीब जो आहे नागरिक त्याला बेघर जर कोणी करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही. जो करणारा असेल त्याला बेघर करू, परंतु या गरिबांना न्याय देण्याचं काम आम्ही निश्चितपणे पुढच्या काळामध्ये देखील करू. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.